आज काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यावेळी उपस्थित राहणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कोल्हापूर महानगरपालिका रणधुमाळीत आज काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडले जात आहे। सतेज, कोल्हापूरसाठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज खरं तर काँग्रेस आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतोय। नक्कीच आपण पाहिलं तर काँग्रेसने खूप मोठ्या प्रमाणावरती आपले उमेदवार आहेत ते उभे केलेले आहेत। कारण महाविकास आघाडीमधून खरं तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे दोनच एकत्रित लढत आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा जो आहे तो स्वतंत्र तिसऱ्या आघाडीमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यामुळं काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे जवळपास 75 पेक्षा अधिक उमेदवार आहेत आणि उर्वरित जर पाहिलं तर शिवसेनेकडे फक्त 7च उमेदवार आहेत ते देण्यात आले आहेत आणि एकूण जर पाहिलं तर 81च्या आसपास कोल्हापूर महानगरपालिकेचे हे सगळे नगरसेवक असणार आहेत। पण आज काँग्रेसचा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध होत असताना काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी QR कोड जाहीर केला होता। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, आणि त्यामुळेच या टॅगलाईनच्या माध्यमातून त्या QR कोडला स्कॅन करून अनेक लोकांनी आहेत त्या समस्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत आणि जवळपास हजारोंच्या संख्येने त्या समस्या आहेत की कोल्हापूर कसं पाहिजे, काय नेमकं केलं पाहिजे नगरसेवकांनी आणि त्याचं एक व्हिजन ठेवलं पाहिजे। तर त्या दृष्टीनं या सगळ्यांचा जो ओहापोह आहे तो आजच्या या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे। कोल्हापूरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खराब रस्ते आहेत आणि त्या रस्त्याला अनुषंगानं शेकडोंच्या संख्येनं या ज्या तक्रारी आहेत किंवा एक जाहीरनाम्यात उल्लेख असण्याची शक्यता आहे। त्यासोबत कोल्हापूरला शुद्ध पिण्याचं पाणी असेल, प्रदूषणमुक्त असेल, कचरामुक्त असेल, या एक ना अनेक समस्या आहेत। कारण ज्या पद्धतीनं शहर वाढतंय कोल्हापूर शहराची हद्दवाढ देखील होणं गरजेचं आहे। कारण कोल्हापूरच्या स्थापनेपासून म्हणजे महानगरपालिका ज्यावेळेस स्थापन झाली तेव्हापासून एकदाही हद्दवाढ 1 इंचाचीही हद्दवाढ झालेली नाहीये। त्यामुळे कोल्हापूरचे नागरिक हे आक्रमक आहेत, हद्दवाढ झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, मात्र हा होताना दिसत नाहीये। त्यामुळे असे एक ना अनेक मुद्दे जे आहेत ते या सगळ्या याच्यामध्ये प्रामुख्याने जाहीरनाम्यामध्ये उल्लेख असेल। साधारणतः 8:30 वाजता सतेज पाटील असतील, शाहू छत्रपती महाराज असतील, जयंत आसगावकर असतील आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी असतील ते या सगळ्या जाहीरनामा आहेत ते लोकांपर्यंत आज जाहीर करणार आहेत। खरं तर अवघे काही 6 ते 7 दिवस आहेत ते या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रिया राहिलेत आणि लोकांपर्यंत हा जाहीरनामा पोहोचवण्यासाठी खरं तर नेत्यांचा पण कस लागणार आहे आणि उमेदवारांचा कस लागणार असं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।